दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कशी जळाली नाहीत. त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे, ज्याला सस्पेंड केलंय, जे विमान नादुरुस्त आहे, अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न-विछिन्न परिस्थितीत माळरानावर सापडावी, कागद जळलेले नसावेत. आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे. म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत. आता CID चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत. तशी चौकशी सुरू पण आहे. पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे. स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे, की हे काय आहे? हा घात आहे, की घातपात घडवून आणलाय, की अपघात आहे? की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की व्हिजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं. पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत. पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे. तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल.